आता बघा मी माझ्या चेहऱ्याला बिलकुल काहीच मेकअप लावलेला नाही. पहिला मॉइश्चरायझर घेते सेटाफिलचं. नंतर काही लिप्स आहेत ते खूप ड्राय होतात. मी सनस्क्रीन वापरणार आहे फ्लिक्स. जिथे जिथे डाग आहे तिथे तिथे सगळीकडे लावायचे. तुम्हाला ही मेबलिनची 220 शेड आहे. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं. जर अशी स्माईल असेल तर तसं लावा अशा प्रकारे. आणि हा एक पॅलेट आहे, सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं. दिसते राऊंड कलर लावलेला आहे मी साडीसोबत. माझी हे झुमके आहेत, मला असं वाटतं हा जास्ती चांगला आहे. हा गजरा आणलेला. नमस्कार मंडळी, मी प्रणाली. सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. माझ्या आधीच्या मेकअपच्या व्हिडिओजना तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहात. तर आज मी गुढीपाडवा स्पेशल लुक घेऊन आलेली आहे. जसं की माहिती आहे की येत्या गुरुवारी आपलं मराठी नववर्ष चालू होते. तर मी विचार केला की एखादा छानसा मेकअप ट्युटोरियल तुमच्यासाठी घेऊन यावं. तर सगळ्यात पहिले ते बघा, माझ्या चेहऱ्यावरती जसं की मी नेहमीच सांगते की खूप सारे अनइव्हननेस आहे किंवा डार्क स्पॉट आहेत. तर आपण आपल्याला जसं आहोत तसं आधी ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिले तर आपण आपली केसं वरती आटपून घेऊयात, जेणेकरून ती मध्ये मध्ये येणार नाहीत. आता बघा मी माझ्या चेहऱ्याला बिलकुल काहीच मेकअप लावलेला नाही आहे बघा. तर आपण सगळ्यात पहिले सुरुवात करणार आहोत स्किन प्रिपरेशननी. त्यासाठी मी पहिला मॉइश्चरायझर घेते सेटाफिलचं. तर हा मॉइश्चरायझर तुम्हाला एक काहीतरी 789 म्हणजे 790चा आहे, पण ऑफरमध्ये तुम्हाला एक 600 साडेसहाशेपर्यंत भेटून जाईल. तर तुम्ही म्हणाले खूप महाग आहे, तर असं काही नाही आहे. हे खूप वेळ म्हणजे खूप दिवस पुरतं किंवा खूप महिने पुरतं. मी डेली यूज करते, तरी पण नाही म्हणालं तर एक 5 महिने वगैरे ह्याच्यामध्ये आरामात निघून जातात. तर अशा प्रकारे आपण मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे आणि ते प्रॉपर आपल्या चेहऱ्यामध्ये मुरून द्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे प्रॉपर मॉइश्चरायझर लावलेलं आहे. त्याच्यानंतर काही लिप्स आहेत ते खूप ड्राय होतात. त्याच्यासाठी आपण पेट्रोलियम जेल वापरायची आहे. हिला हलक्यात नाही घ्यायचं, हे खूप चांगलं काम करते. इवन डॉक्टर जरी तुम्हाला काही असतील प्रॉब्लेम तरीही तुम्हाला यूज करायला सांगतात. त्याच्या प्रकारे लावून ह्याच्यावरती लगेच लिपस्टिक नाही लावायची आहे, थोडा वेळ ही अशीच ठेवून द्यायची आहे. आणि मग आपल्या मेकअपला पण सुरुवात केली की अशीही पुसून घ्यायची आहे. जर तुम्ही न पुसता त्याच्यावर लिपस्टिक लावायला गेलात तर लिपस्टिक ओठांवरती राहणारच नाही. तर वॅसलीन लावून ते पण पुसून घेतलेले आहे. थोडं मॉइश्चरायझर दिलेलं आहे. तोवर आपलं हे स्किन मॉइश्चरायझर आहे ते पण एकदम ड्राय झालेलं आहे. आज मी सनस्क्रीन वापरणार आहे फ्लिक्सची. तरी फ्लिक्सची सनस्क्रीन अशी आहे की तुम्हाला ती फाउंडेशन लुक देते. आता हे बघा, मी डॉटेड लावलेली आहे, मी लावून दाखवते तुम्हाला. ठीक आहे. तर जेव्हा मिक्स करेल तेव्हा ती फाउंडेशन टाईप होत जाते. तर जेव्हा तुम्हाला फाउंडेशन वगैरे लावायचं नसेल तर तुम्ही डिरेक्टली मॉइश्चरायझर लावून ही सनस्क्रीन लावली तरी तुमचं एकदम फाउंडेशनसारखं लुक येतो. एकदम प्रॉपर फाउंडेशन लावल्यासारखं नाही वाटत, पण थोडं मेकअप लुक देते ही सनस्क्रीन. तरी बघा, अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचं आहे प्रॉपर. आता मी फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलेलं आहे, पण हे फ्लिक्सची सनस्क्रीन असल्यामुळे तिने थोडं आपल्याला फाउंडेशन लुक दिलेलं आहे, दिसते. तर आता आपण सगळ्यात पहिले आपले जे डाग आहेत ते हाईड करणार आहोत. त्यासाठी मी इनसाईडचं कन्सिलर यूज करते. जर तुमच्या डाग नसतील तर तुमची स्टेप आहे ती स्किप होईल. तर अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचं आहे. जिथे जिथे डाग आहे तिथे तिथे सगळीकडे लावायचं आहे. तुम्हाला जर डार्क सर्कल असतील तर इथेही लावू शकता तुम्ही. मी एकदम लाईट लावते कारण आता परत वरती फाउंडेशन येणारच आहे. तर अशा प्रकारे प्रॉपर हे कन्सिलर आहे ते डॅब डॅब करून लावून घ्यायचं आहे. नाकाच्या पटीत काहीकांच्या इथे काळं असतं तर तिथे पण लावू शकता. बघा, इथे माझे डाग आहे तर इथे मी
थोडे जास्ती लावते आणि अशा प्रकारे प्रॉपर आपले डाग बऱ्यापैकी हाईड केले आहेत. सगळे हाईड नाही होऊ शकत, इकडे आहेत थोडे थोडे, इथे आहे, त्याचे पण आहे, त्याचे पण आहे. मी एकदम हेवी मेकअप लुक नाही करत आहे, त्यामुळे लाईट लाईटच लावते बघा नाकावर इथे. अशा प्रकारे लावून दिल्यानंतर आता आपण फाउंडेशन लावूया. तर माझी फाउंडेशनची शेड आहे ही मेबलिनची 220 शेड आहे, दिसते. तर आता ही आपण क्वांटिटी पंप करून डॉटेड लावून घेणार आहोत. जसं की मी आधी पण सांगितलं आहे की तुम्ही फाउंडेशनच्या आधी तुमच्या स्किनवरती प्रायमर लावू शकता. प्रायमर काय करतं तर आपल्या स्किनचं प्रोटेक्शन करतं. म्हणजे ही मेकअप आहे ती डिरेक्टली स्किनला काही प्रॉब्लेम करू नाही शकत किंवा करणार नाही, त्याचं बॅरियर म्हणून काम करतं प्रायमर. तर अशा प्रकारे तुम्ही प्रायमर लावू शकता. माझं प्रायमर आहे ते संपलेलं आहे म्हणून मी प्रायमर नाही लावत आहे. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं जे फाउंडेशन आहे ते सगळीकडे लावून घ्यायचं आहे डोळ्यांच्या वर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी मेकअप तुम्ही तोंडाला करताय ती मानेला सुद्धा करायची आहे. जर आपला चेहरा आणि मान ते सरळ सरळ कलरमध्ये फरक दिसेल. तर जेवढा जेवढा माझा भाग ओपन आहे तेवढ्या सगळ्या भागाला मी प्रॉपर लावून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं फाउंडेशन सगळीकडे लावून झालेलं आहे. आता मी माझी जी लिपस्टिक आहे ती ॲज अ ब्लश म्हणून यूज करणार आहे. तर नाकाला थोडंसं आपण जिथे स्माईल करतो, तुमची स्माईल जशी असेल, जर तुम्ही ओठ बंद करून स्माईल करत असाल तर तुम्ही तसे एक्सप्रेशन करून हे ब्लश लावा. जर अशी स्माईल असेल तर तसं लावा. अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचं आहे. तर हे माझे पिंपल आहेत ते तसे तुम्हाला दिसत आहेत, पण जेव्हा आपण पावडर लावू तेव्हा ते एकदम प्रॉपर होईल. त्याच्यानंतर आता मी आय मेकअप घेणार आहे. तर आय मेकअपसाठी माझ्याकडे हा एक आहे, हा ॲक्च्युली कंट्रू पॅलेट आहे, पण मी हा एक पॅलेट आहे आणि हा एक पॅलेट आहे. तर आणि हा एक पॅलेट आहे. तर मी याच्यातला आता आज पर्पल, सगळ्यात पहिले तर मी हा कलर लावून घेणार आहे. अरे देवा, नेहमीचाच प्रॉब्लेम आहे, डोळा दुसराच बंद करते. दिसते सगळं काही लावून घेतलेलं आहे मी. आणि याच्यावरती मी लावणार आहे शिमर. दिसते कॉपर कलरची. जर तुम्हाला वरती अजून लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. सिंपल. आता आपण आपलं मी जे मेकअप केलेलं आहे त्याला सेट करणार आहे. त्यासाठी ही मी मेबलिनची 220 शेड असलेली कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे. तशी दाबून दाबून सगळीकडे लावायची. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे. तुम्हाला फरक बघा जाणवेल. आधीची जी आपली ब्लश जे जास्त दिसत होतं किंवा डाग माझे
हे जे पिंपल आहेत ते जे हायलाईट होते इकडे काना बिनाला सगळीकडे प्रॉपर लावून घ्यायचं आहे. ते पण आता तुम्हाला हाईट झालेले दिसतील. तर सगळीकडे एकदम प्रॉपर लावून घ्यायचं आहे, इकडे वरती वगैरे सगळीकडे. इकडे आपल्या मंकी माऊथ म्हणजे इथे काळं असतं तिथे लावायचं. नाकाच्या पट्टीत नेहमी सांगते मी, नाकाच्या पट्टीत तिथे डोळ्यांच्या खाली इथे आपल्या क्रीज म्हणजे लाईन येऊ शकतात. इकडे मानेला सगळीकडे एकदम प्रॉपर लावून घ्यायचं आहे. बघा दिसतंय? मी एकदम सिंपल आणि साधा मेकअप ठेवते नेहमी. आता आपण हायलाईट करणार आहोत. जसं की हा एक माझ्याकडे हायलाईट आहे रोज गोल्ड कलर, आणि मी आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये हा गोल्डन आहे, तर मी आज गोल्डन लावणार आहे. सगळ्यात पहिले आपल्या नाकापासून सुरुवात. आलं चमक. त्याच्यानंतर इथे इथे आणि जिथे आपण ब्लश लावलेलं आहे तिथे. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं हायलाईट लावून झालेलं आहे. आता हायलाईट करून झाल्यानंतर आयब्रो डिफाईन करायचे आहे. त्यासाठी मी आयब्रो पेन्सिल वापरणार आहे मॅरी जॉकची. छान पेन्सिल आहे, ब्राऊन पेन्सिल आहे. ब्राऊन पेन्सिल यासाठी वापरायची की आपण वापरली आणि लावली तर ती पटकन समजून नाही येत. आज मी पूर्ण आयब्रो डिफाईन करणार आहे कारण जास्ती पांढऱ्या झालेल्या आहेत फाउंडेशनमुळे. बघा असं लाईट लावून दिसतंय फरक. आता ही बघा आणि ही बघा, हिला पण आपण डिफाईन करूयात. हलक्या हाताने लावायची. थोडी जरी प्रेस केली जास्ती तर तिथे जास्ती डार्क होऊ शकतं. आणि अशा प्रकारे ब्रश खाली ती स्प्रेड करायची. ती थोडी लावावी लागेल. इथे माझी केस आहेत ती विरळ आहेत, त्यामुळे अशा प्रकारे आयब्रो पेन्सिल लावून घ्यायची. दिसते फरक. त्याच्यानंतर आता आय मेकअपमध्ये आपण आयलायनर लावू शकतो. पण मी आयलायनर नाही लावणार आहे कारण मी तेवढी त्याच्यामध्ये माहीर नाही आहे. म्हणजे मी कॅमेऱ्यात बघून नाही करू शकत, आरशात बघून करता येईल मला, पण आज मला तुमच्यासमोर मेकअप करायचं त्यामुळे मी नाहीच लावणार. आता सगळ्यात नंतर मेन आहे आपली लिपस्टिक. तर लिपस्टिक आपण वापरणार आहोत जुडिओचीच शेड आहे व्हेरी बेरी. त्याच्या आधी लिप लायनर लावणार आहे. तर लिप लायनर आज मी ब्राऊन यूज करणार आहे. बघा ब्राऊन कलर मार्सचा. एकदम प्रॉपर डिफाईन करायची ते. दिसते ब्राऊन कलर लावलेला आहे मी. आणि मग आपण आता आपले लिपस्टिक लावणार आहोत जुडिओची व्हेरी बेरी. हे बघा तुटली आहे ती, हलती आहे. हे बघा तिचं कव्हरेज बघा दिसते. तर मी लिपस्टिक आरशात जाऊन लावून येते कारण मला कॅमेऱ्यात तेवढं जमत नाही आहे. तरी बघा मी लिपस्टिक लावून आली आहे. दिसते ब्राऊन आयलायनर ब्राऊन लिप लायनरमुळे किती छान इफेक्ट आला आहे. ठीक आहे. आता आपलं मस्कारा, कारण हे बघा पापण्या पूर्ण पांढऱ्या दिसत आहेत, कोणालाही समजेल की आपण मेकअप केलेला आहे, म्हणून नेहमी मस्कारा यूज करायचा. अशा प्रकारे पूर्ण लावून घ्यायचा. हा मस्कारा आहे माझा मेबलिनचा हायपर कर्ल. ठीक आहे. फरक दिसतोय का तुम्हाला? हे बघा याला लावलेली आहे आणि याला ना आलेलो. हे बघा हे बघा. ठीक आहे. आता दुसऱ्या डोळ्याला पण लावून घेऊ. हे बघा दोन्ही बाजूला मस्कारा लावून झालेला आहे. आणि तुम्हाला माझी मेकअप दिसते का? तुम्हाला जर अजून हायलायटर लावायचं असेल तर लावू शकता. मला आता असं वाटतं की आणखी लावायला पाहिजे, पण नाही मी बेसिकच ठेवते. ठीक आहे.
अशा प्रकारे आपला आयलायनर पण लावून झालेला आहे. सॉरी, आयलायनर नाही, मस्कारा पण लावून झालेला आहे, हायलायटर पण लावून झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं बेसिक लुक तर तयार झालेलं आहे. आता आपल्याला थोडं नटा सजायचं आहे. तर आता टिकली, तर जेव्हा माझी साडी दिसते तर याच्यावरती गोल टिकली पण चांगली वाटेल. तर सगळ्यात पहिले मी गोलच ट्राय करणार आहे. याच्यात वेगवेगळ्या आहेत टिकल्या मला मी दाखवल्याप्रमाणे. तर एकतर मी कलरफुल चंद्रकोर किंवा गोल टिकली ट्राय करेल. तर मला वाटते मी ज्यावेळी तुम्हाला नऊवारी लूक करून दाखवेल किंवा प्रॉपर एकदम जास्त महाराष्ट्रीयन लूक करून दाखवेल तेव्हा मी ही टिकली यूज करेल. त्यासाठी मी ठेवली होते. आज मी या डब्बीतली गोल टिकलीच यूज करणार आहे. तर गोल टिकली कोणत्या कलरची लावून, डार्क ब्ल्यू कलरची टिकली शोधते मी. याच्यात भेटलेली आहे मला, डार्क ब्ल्यू. ब्लॅक वाटत असेल पण ते ॲक्च्युली डार्क ब्ल्यू आहे. किंवा पर्पल वांगी असेल प्रॉपर तर वांगी लावू शकतो. लावू काही की दुसरी पण आहे याच्यामध्ये पर्पल कलरमध्ये. दोन्ही लावून आधी पर्पल लावते, जर ती नाही सूट झाली तर मग ही लावेल. फोकस होत नाही आहे. ही पर्पल आहे आणि डार्क ब्ल्यू आहे, इंडिगो कलर. तर मी पर्पल लावते साडीसोबत. पाहिजे ठीक आहे, जाते. ही पर्पल टिकली लावून झालेली आहे. आता आपण आपले कानातले वगैरे घालूयात. तर कानातले माझ्याकडे हे झुमके आहेत आणि माझे गोल्डचे आहेत. एक माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट केलेले हे किंवा हे. आय विल गो विथ हे जास्त चांगले वाटतं. दिसतात झुमके खूप आधीच घेतलेले आहेत. काहीतरी ट्रेनमधून मी 30 की 50 रुपयाला घेतलेले आहेत, पण ते भरपूर वेळेला माझे घालून झालेले आहेत. ते छान वाटतं. चप्पल घालून घेऊया तरी बघा. ठीक आहे. आता गळ्यातलं पण माझ्याकडे वेगवेगळे आहेत. सगळ्यात पहिले तरी ठुशी आहे. आता काय होते, माझा गळा पूर्ण पॅक आहे, त्यामुळे मी एवढं जाड जर घातलं तर ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे लाईट काहीतरी घालावं लागेल. त्यासाठी माझ्याकडे हा एक आहे, हा पण याच्यावरती जात नाही आहे. त्यानंतर ही एक ठुशी आहे, दिसते तुम्हाला. ठीक आहे, ही आपण घालू शकतो किंवा अजून पण माझ्याकडे ऑप्शन्स आहेत. आपण सगळे ट्राय करून बघूया, कुठला जो आवडेल किंवा शोभेल तो घालायचा. हे एकदम सिंपल माझा नेकलेस आहे. हा एक आहे. त्यासाठी मला पदर असा खाली करावा लागेल, कारण गळा माझा बिलकुलच दिसत नाही. जर मी हा घातला तरी चालेल किंवा हा घातला तरी चालेल. आय विल गो विथ दिस, कारण सगळ्यात सिंपल हाच आहे. बाकीचे मोठे आहेत. जर गळा माझा डीप असता इथला फ्रंटचा तर मी दुसरे घातले असते, शोभले असते. पण आता माझा गळा आहे तो एकदम म्हणजे वर आहे, त्यामुळे मी सिंपल घालेल तेवढं चांगलं. तर मी हा सिंपल गळ्यातला ठेवते. नंतर मी चेंज पण करेन. माइंड चेंज झाला तर काही सांगू नाही शकत. हा पण छान वाटतो. मी हा काढते, कारण इथे असा त्रिकोण आहे जो माझ्या कानातल्यांसोबत जात नाही, कारण कानातले आहेत माझे झुमके आणि गळ्यातला पडतोय वेगळा. लेट्स ट्राय विथ दिस. नेहमी कधी पण तयार होताना असंच वेगवेगळे घालून बघायचं. जो तुम्हाला वाटेल की आपल्याला जास्ती चांगला जातो तो ठेवून द्यायचा. मला असं वाटतं हा जास्ती चांगला आहे तर मी हा ठेवून देणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघा माझा सिंपल लुक रेडी आहे. बांगड्या, नथनी. तर मी आज माझ्या नथ घालणार आहे. ही बघा, ही माझी नथ आहे. मी 2022 की 23 साली
ही फक्त 8,000 केलेली. आता मला वाटत नाही की 8,000 येईल. अशा प्रकारे मी माझी नथ घालून झालेली आहे. नथ घातल्यावरती एक वेगळीच शो येते. माझा नाकाचा होल खाली आहे त्यामुळे ती खाली येते. जर तुमचा असं वर असेल तर ती प्रॉपर बसून राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्या बांगड्या. मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. जर मी हे नसतं घातलं आणि फक्त कानातले जरी घातले असतं माझा लुक किती वेगळा झाला असं. पण मग नथ नसती घातली मी. जर तुम्हाला कधी कधी महाराष्ट्रीयन लुक वगैरे प्रॉपर नसेल घालायचं, पण साडी कशी घालायचं तर गळ्यात किंवा नाकात वगैरे कुठेच नाही घालायचं आणि कानातले मोठे घालायचे तरी तुमचा लुक एकदम वेगळा होईल. ह्या बाजूने बघा. तर आपण ज्वेलरी कशी घालतो त्याच्यावर पण डिपेंड असतो आपण कसे दिसणार आहोत किंवा आपला लुक कसा दिसणार आहे. तर आता आपली नथ झालेली आहे. आता बांगड्यांसाठी बघा मी जर तुम्हाला बॉक्स दाखवायला जो मिशोवरून आलेला आहे त्यात माझ्या साडीवर जाईल असा कलर आहेच नाही. तर मी विचार करते आज मी त्याच्यावरती ग्रीन बांगड्याच घालाव्यात. तर त्यासाठी मी माझा ग्रीन बांगड्यांचा खजिना घेऊन आलेली आहे. आधी सगळ्यात पहिले या बांगड्या आहेत ज्या आम्ही आमच्या मार्केटमधून घेतलेल्या आहेत. काहीतरी एक्झॅक्ट आठवत नाही आहे. 200 की 300 रुपयाच्या मला 4 या बांगड्या भेटलेल्या. खूप चांगली क्वालिटी होती त्याची. त्याच्यानंतर मी आपल्या साध्या हिरव्या बांगड्या घालते आहे ज्या तुम्हाला हार्डली 50 रुपये डझन किंवा 60 रुपये डझनमध्ये भेटून जातील. मध्ये मी मोठे तोडे घालते आहे. हे बघा हे पण मी काहीतरी 560 रुपीजला 2 घेतलेले आहेत. पण हे कॉपर कोटिंगचे आहेत त्यामुळे यांची क्वालिटी चांगली आहे. कलर जाणार नाही याची गॅरंटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परत आपल्या हिरव्या बांगड्या किती घातल्यात 5 2 10 आणि परत आपला हात खूप कडक आहे त्यामुळे मला त्रास होतो. जर ह्याच्यात कलर असत्या म्हणजे जर का ह्या कलरच्या बांगड्या असल्या माझ्याकडे आहेत ॲक्च्युली पण त्या खूप जुन्या झाल्यात आणि एवढ्याच आहेत. एवढ्यांनी काही लुक होणार नाही जो प्रॉपर कलर होता म्हणून मी आज हे घातलं. आणि त्याचं पण माझे जे गळ्यातलं आहे तुझ्या ग्रीन खडा आहे त्यामुळे हे जाईल त्याचे. तर दुसऱ्या हातात सेम घालूया आपण. आपल्या बांगड्या मस्तपैकी घालतात. ह्यात जर का रेड नेल पेंट किंवा पिंक तुम्हाला कुठली आवडेल ती. मला मोस्टली मी रेड वगैरेच लावते त्यामुळे मी रेड म्हणाले. मस्त छानपैकी नखं वगैरे नेल्स वगैरे केलेले असतील तर अजून हात सुंदर दिसते किंवा थोडीशी मेहंदी जी की माझी होती गेलेली आहे. तर आपल्या बांगड्या वगैरे झाल्या आहेत. आता मेन आहे आपल्या केस कशी. तर हे बघा मी सिम्पल इकडे आणि इकडे असे ठेवून लावलेले आहेत. त्याला अजून एनहान्स करायचं असेल तर तुम्ही असं कानात घालायच्या जर का साखळ्या वगैरे असतील त्या पण यूज करू शकता. बघूया ट्राय करूयात. मी तर काही प्लॅन करून येत नाही. जसा लुक होईल तो तुमच्यासमोर ठेवते. कारण आपण सगळ्याच जणी नेहमीच आपण तयार होताना आपण प्लॅन नाही करत. मोस्टली आपण एखादं कुठलं स्पेशल लग्न वगैरे असेल तर आपण प्लॅन करतो की बाबा हे घालू पण नाहीतर आपण डायरेक्टली तयार असं. ॲक्च्युली अशा प्रकारे लूक चांगला दिसतो आहे पण माझी दुसरी चैन मी कुठे ठेवली ते भेटत नाही आहे त्यामुळे मला एक काढावं लागते. मी काढून टाकते. ह्या केस पण मला सोडावी लागणार आहे तेव्हा एक काढून टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपला सिम्पल सुंदर छान असा लुक रेडी झालेला आहे. हेअरस्टाईल पण वाटलं तुम्हाला तर तुम्ही वेगळी ठेवू शकता किंवा चेंज करू शकता. हे गजरा आहे. मी गजरा भरून बनवणार आहे. बघा मी स्टेशनवरून येताना हा गजरा आणलेला 10 रुपये फूट असा मला हा गजरा भेटला. अशा प्रकारे माझे गजरा आहे तो मी अडकवणार आहे माझ्या केसात. मला सांगा मला पाठवून तर दिसत नाही आहे. मला सांगा कसा दिसतोय. तर आपला आजचा लुक बघा. मी मेकअप लाईटमध्ये अशी दिसते बघा. कुठेही तुम्हाला केकी किंवा फुटलेली दिसणार नाही. फक्त पिंपल दिसते. ते पण मला आता पिरियड्समुळे आलेले. अशा प्रकारे एकदम सिम्पल लुक तुम्ही घरामध्ये करू शकता. मी केसांना कुठल्याही प्रकारची मशीन वगैरे यूज केलेली नाही आहे. नॉर्मली बनले आहेत. छानसा गजरा माळलेला आहे. तर मला आजचा लुक कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.